नागपूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून येथील 0 माईल मार्कर ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. देशाच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातूनच जातात. विशेषतः मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे गाड्या येथूनच जातात. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 46,53,570 इतकी असून याचे क्षेत्रफळ सुमारे 9,897 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 1,205 मिलीमीटर इतके आहे. या जिल्ह्यातील मुख्य पिके ऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस इत्यादी आहे. नागपूर शहर हे संत्रानगरी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. या शहराला नुकताच स्वच्छ शहर व भारतातील दुसरे हिरवे शहर असे नामांकन मिळाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे. कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ही जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा बख्त बुलंद याने 18व्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. पाहुयात या जिल्ह्यातील काही महत्त्वाची स्थळे. दीक्षाभूमी. दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा सर्वात मोठा स्तूप आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश व विदेशातील विशेषतः नवबौद्ध येथे अभिवादन करण्यासाठी येतात. ड्रॅगन पॅलेस कामठी. कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे प्रसिद्ध बौद्ध विहार आहे. या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे. तोतला डोह. नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक जवळील पेंच नदीवर असलेले तोतला डोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हा परिसर अतिशय मनमोहक आहे. खिंडसी तलाव. रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर आणि रामटेक पासून सुमारे 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. येथे येणारे पर्यटक मोटर बोट्स, पेडल बोट्स, रोविंग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. खेकरा नाला. नागपूर पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खापरा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर हे ठिकाण आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी विशेषतः पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. सातपुडा बॉटनिकल गार्डन. नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन आहे. येथे अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. गांधीसागर तलाव. नागपूरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवार तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमन सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुलतान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्वात आला असल्याचे बोलले जाते. सक्करदरा तलाव. एखाद्याला निसर्गाच्या अद्भुत गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर त्याने येथे नक्की भेट द्यावी. भारताचा 0 मैलाचा दगड. ब्रिटिशांनी 0 माईल स्टोनची स्थापना केली होती. 0 माईल स्टोन मध्ये 4 घोडे आणि 1 वाळूचा खडक असलेला खांब आहे. रामटेक येथील राम मंदिर.
रामटेक हे नागपूर पासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. प्रभू श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. येथे प्रभू श्रीरामांचे सुमारे 600 वर्ष जुने एक मंदिर आहे. याशिवाय येथे काही महत्त्वाची ठिकाणे सुद्धा आहेत. त्यामध्ये नागपूर पेंच प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान, नागपूर मध्यवर्ती संग्रहालय, अंबाझरी तलाव, महाकवी कालिदास स्मारक, मनसर येथील रामधाम, अदासा, आंभोरा, भिवगड किल्ला, सातबर्डीचा किल्ला, रमन विज्ञान केंद्र आणि देवलापार येथील गोशाळा. नागपुरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव हा आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. लोकनृत्य महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित केले जातात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.